आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतामध्ये एक सेक्युलरिस्ट लोकशाहीचं स्वप्न रुजवलं. आज ते देश कुठे आहे, आपण कुठे? आपल्या देशामध्ये विचारांचा वारसा यांच्यापेक्षा खूप मोठा आहे, पण आपल्या देशामध्ये ग्राउंड क्लास वर्किंग शून्य आहे. आपण बाता खूप मोठ्या मोठ्या करतो. आपण आपले पंतप्रधान दरवर्षी येतात, 3 वर्ष झाले शपथा घेतल्या, पण काही काम तर शून्यच आहे. फ्रीडम ऑफ स्पीच पूर्ण त्यांनी धजिया सुरवली आहे. त्याचे मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? बंगाल के इतिहास में झालमुड़ी का क्या इतिहास होगा? बंगाल में झालमुड़ी इतनी फेमस क्यों है? पंतप्रधान झालमुड़ी की दुकान पर क्यों गए? काय फ्रीडम ऑफ स्पीच आहे? कुठल्या लोकशाही? जगातील सगळ्यात ग्रेटेस्ट लोकशाहीची ही मीडिया आहे. तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि तुम्ही बातम्या काय दाखवताय? पण जे पत्रकार रिपोर्टिंग करतात अक्षरशः त्या पत्रकारांच्या दुसऱ्या दिवशी डेड बॉडी सापडतात भारतामध्ये. ही भारताची लोकशाहीची परिस्थिती आहे आता सध्या. RSS आज भाजपा सारखा पक्ष जो RSSचाच एक भाग आहे, तो जेव्हा सत्तेवरती बसला ना, त्या दिवशी या भारताची लोकशाही मेलेली. कारण जेव्हा RSSचं गठबंधन होत होतं, RSS जेव्हा स्थापन होत होती, वीर सावरकरांना प्रश्न विचारला गेला, तेव्हा कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ही होत होती. काँग्रेसचं बळ वाढत होतं भारतामध्ये. तेव्हा सावरकरांना विचार केलं, तुम्ही जर का राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा नावाने एक संस्था स्थापन करताय, तर ती संस्था स्वातंत्र्याविरोधात लढेल का? म्हणजे स्वातंत्र्याच्या बाजूने लढेल का, ब्रिटिशांविरुद्ध लढेल का? तर सावरकरांचं उत्तर असं होतं, मोठ्या मासाला छोटा मासा खातोच. हे काय असलं? म्हणजे आपण छोटा मासा आणि ब्रिटिश मोठा मासा, मोठ्या मासाला छोटा मासा खातो, हा सृष्टी नियम. हे सावरकरांनी लिहिलेले आहे आणि हे RSSच्या ऑफिशियल डॉक्युमेंट्स मध्ये आहे. हे कुणीही कुठूनही उचलून सांगितलेलं नाही, कुणाचं हिंमत नाही. ही अशी यांची लोकशाही आहे. ज्यावेळी आपले सुभाषचंद्र बोस हे आर्मीज करत होते ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी, देशातल्या तरुणांना आझाद हिंद फौज, त्यावेळी RSS, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा ह्या 3 संघटना ब्रिटिश आर्मीमध्ये भारतातल्या लोकांना भरती व्हावं यासाठी हे कॅम्प चालवत होते. आणि हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला. आणि या संघा आणि मुळात म्हणजे ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये शाहूंचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये फुलेंचा जन्म झाला, त्या भूमीमध्ये RSS सारखी कीड वाढली. हे आपलं दुर्दैव आहे.